आज या SIRचा या ठिकाणी मगनपुऱ्यामध्ये महादेव मंदिराच्या परिसरात जे कॅम्प ठेवलेला आहे ते अतिशय उत्तम प्रतिसाद या ठिकाणी आहे। लोकांच्या काही ज्या अडचणी होत्या, कोणाला नाव मिळत नव्हतं, कोणाला नंबर मिळत नव्हता, ते या कॅम्पद्वारे सर्वांना नाव नंबर मिळत आहे आणि आम्ही सर्वच चारही नगरसेवक त्या ठिकाणी सर्वांना लोकांना मदत करत आहोत। या ठिकाणी किंवा कोणाची अडचण असेल त्यांनी सांगावं आणि आपापले फॉर्म भरून घ्यावं। सदिच्छा सोनी सभापती, वीरेंद्र सिंग गाडीवाले साहेब, मी आहे, अनवळकर आहेत, सर्वच जण आम्ही, वैजू सोनी आहेत या ठिकाणी, सर्वच आमची टीम जी आहे हे सर्वच या ठिकाणी काम करून आमच्या या प्रभाग क्रमांक 9 मधील 100% आम्ही मॅपिंग आणि 100% फॉर्म भरून घेण्याचा निर्धार केलेला आहे। धन्यवाद। आज इथं मगनपुऱ्या भागात आमच्या बहिणी सदिच्छा सोनी मॅडम यांनी एक SRIचं काम लावलेलं आहे। मतदार याद्याचे पुनर्निरीक्षणाचे जे काम चालू आहे, येणाऱ्या 30 तारखेपर्यंत पूर्ण फॉर्म भरून नागरिकांना द्यायचे आहे। त्यासाठी नागरिकांना सुविधा व्हावा, BLOना मदत व्हावी या उद्देशाने प्रशासनाने जे हात दिली होती, म्हणून आम्ही भाजपातर्फे इथं कॅम्प मगनपुरा भागात कॅम्प लिहिलेला आहे। नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद होत आहे आणि निश्चितपणे याचा फायदा नागरिकांसोबत प्रशासनालाही होत आहे आणि मगनपुरा भागातील नागरिक निश्चितपणे जे मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा इथं लाभ घेत आहेत आणि सगळ्यांनी येणाऱ्या 30 तारखेपर्यंत पूर्ण जे घरातील जे लोक आहेत 18 वर्षाच्या वरचे त्यांचे सर्वांनी BLOला संपर्क करून किंवा आमच्या ताईंना संपर्क करून मतदार यादीचे पुनर्निरीक्षणाचे फॉर्म भरून द्यावेत। नमस्कार। आज SIR कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। जसं की बूथ लेवल ऑफिसर घरोघरी जाऊन सगळ्यांना फॉर्म देत होते, पण काही घरातून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता किंवा काही घरं त्यांना सापडत नव्हते। त्यामुळे आपण ह्या कॅम्पचे आयोजन इथे केलेले आहे आणि ह्या कॅम्पचं नेमकं आयोजनचं कारण म्हणजेच की बूथ लेवल ऑफिसर आणि जनसंपर्क ह्या दोन्हींची आज ओळख इथे झाली पाहिजे। जनजागृती सेमिनार म्हणून आपण ह्याला आयोजित केलेला आहे आणि ह्या सेमिनारमध्ये आपल्याला भरपूर इथे संख्या पाहायला मिळते आहे, कारण प्रत्येकाला ही आवश्यकता होती। फक्त एवढंच की बूथ लेवल ऑफिसर यांचा आणि जनतेचा संपर्क व्यवस्थित होत नसल्यामुळे अडचण येत होती आणि ही अडचण दूर करण्याचा एक माध्यम म्हणून आपण हा कॅम्प लावलेला आहे आणि ह्या कॅम्पला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। आज भरपूर नागरिक इथे उपलब्ध आहेत आणि सगळे ऑफिसरही इथे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। सकाळपासून कुणाला चहा पाणी सुद्धा मिळालेलं नाही, पण कंटिन्यू ते काम करत आहेत। नागरिकांना आव्हान काय असणार? सर्वांनी लवकरात लवकर येऊन आपले फॉर्म डिटेक्ट करून भरून घ्यावेत आणि नागरिकांना सांगण्यात येते की आज आणि उद्या दोन्ही दिवस इथे कॅम्प आयोजन केलेले आहे। ह्या 2 दिवसामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहून आपले फॉर्म, आपल्या घरच्यांचे सगळ्यांचे फॉर्म भरून घेण्यात यावे।